नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची गरज लागतेच, बरोबर ना? आज आपण एका अशाच तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे अखंड ज्योती म्हणून ओळखलं जातं. ही फक्त एक ज्योत नाहीये, तर हा ज्ञानाचा एक असा शाश्वत प्रकाश आहे, जो आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वाट दाखवू शकतो. चला तर मग या प्रकाशाच्या जवळ जाऊया आणि त्याला समजून घेऊया. हे सगळं ज्ञान, ही सगळी शिकवण आली कुठून? तर याचा उगम झालाय युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या दूरदृष्टीतून. समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि प्रत्येकाला आत्मज्ञानाचा मार्ग मिळावा यासाठी त्यांनी हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं. त्यामुळे आपण जे काही पाहणार आहोत ते त्यांच्या खोल चिंतनाचा आणि अनुभवाचा सार आहे. तर अखंड ज्योती हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर नक्की काय उभं राहतं? हे फक्त एक मासिक किंवा एखादं प्रकाशन आहे का? नाही, त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. हा एक असा मार्गदर्शक प्रकाश आहे जो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला उजळून टाकतो. पण मग या कधीही न विझणाऱ्या ज्योतीचा नेमका अर्थ तरी काय आहे? नावाप्रमाणेच अखंड ज्योत म्हणजे ज्ञानाचा एक असा प्रवाह जो कधीच थांबत नाही. पण याचा अंतिम उद्देश काय? फक्त स्वतःसाठी ज्ञान मिळवणं? नाही, तर त्या ज्ञानाच्या आधारावर संपूर्ण समाजाचं नैतिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थान करणं. एक असा समाज घडवणं जिथे प्रत्येकजण मूल्यांनी आपलं जीवन जगेल. आता हे ज्ञान खूप मोठं आहे, पण ते समजायला मात्र एकदम सोपं करून सांगितलं आहे. हे आपल्या आयुष्याच्या दोन मुख्य स्तंभांवर आधारलेलं आहे. एक म्हणजे आपला आतला प्रवास म्हणजे स्वतःला ओळखणं, आणि दुसरा म्हणजे आपला बाहेरचा प्रवास म्हणजे जगाशी आणि समाजाशी आपलं नातं. या दोन्ही प्रवासांसाठी इथे खूप सखोल मार्गदर्शन मिळतं. कोणताही मोठा बदल करायचा असेल तर सुरुवात कुठून होते? अर्थात स्वतःपासून. म्हणूनच अखंड ज्योतीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आत्मविकास. बघा, जसा मजबूत पायाच एखाद्या भव्य इमारतीला आधार देतो, तसंच आत्मसुधारणेवरच एका चांगल्या समाजाची उभारणी होऊ शकते. तर मग ह्या आत्मविकासाच्या मार्गावर काय काय येतं? बरंच काही आहे. यात अध्यात्म आणि ध्यानातून मनःशांती कशी मिळवायची हे आहे, तर रोजच्या आयुष्यातला ताणतणाव कसा हाताळायचा याचंही मार्गदर्शन आहे. एवढंच नाही, तर आपली इच्छाशक्ती कशी वाढवायची आणि आपल्या आत दडलेल्या क्षमतांना कसं बाहेर हाडायचं यावरही विशेष भर दिला जातो. बरं, एकदा का आपण स्वतःला आतून मजबूत केलं की मग पुढची पायरी येते बाहेरच्या जगात सकारात्मक बदल घडवण्याची. कारण खरा विकास तोच असतो जो फक्त आपल्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो इतरांच्याही उपयोगी पडतो. आणि इथेच वैयक्तिक प्रगती आणि सामाजिक जबाबदारी यांची सुंदर सांगड घातली आहे. समाज सुधारण्याची तळमळ, कुटुंबातल्या नात्यांमधला ओलावा, प्रत्येक माणसाच्या आत्मसन्मानाचा आदर आणि स्त्री शक्तीचा सन्मान अशा अनेक उदात्त मूल्यांवर हे तत्वज्ञान उभं आहे. तर आपण स्वतःमध्ये आणि समाजात बदल घडवण्याबद्दल बोललो. पण एक प्रश्न मनात येतो की हे प्राचीन ज्ञान आजच्या आधुनिक जगात खरंच लागू पडतं का? तर उत्तर आहे नक्कीच. आणि इथेच अखंड ज्योतीचा तिसरा महत्त्वाचा पैलू आपल्या समोर येतो, तो म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये एक सुंदर पूल बांधणं. इथे खूप सुंदर विचार मांडलाय बरं का. विज्ञान आणि अध्यात्म हे काही एकमेकांचे शत्रू नाहीत. उलट ते तर एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे दोन वेगवेगळे रस्ते आहेत. विज्ञान आपल्याला बाहेरच्या जगाचं रहस्य उलगडून दाखवतं, तर अध्यात्म आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा आपल्याला एक संपूर्ण दृष्टी मिळते. आणि हे सगळं काही फक्त पुस्तकात वाचायचं नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यात आणायचं आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ साधून आपली समृद्ध भारतीय संस्कृती, जीवन जगण्याची कला आणि निरोगी आरोग्याचं रहस्य यांसारख्या व्यावहारिक गोष्टींवर मार्गदर्शन केलं जातं. आता विचार करा, एक व्यक्ती बदलते, मग समाज बदलतो, आणि मग काय होतं? याचं उत्तर एका खूप मोठ्या आणि उदात्त ध्येयामध्ये दडलेलं आहे. हे ध्येय फक्त वैयक्तिक किंवा सामाजिक सुधारणेपुरतं मर्यादित नाही, तर ते एका संपूर्ण युगाच्या परिवर्तनाचं स्वप्न बघतं. या भव्य ध्येयाला नाव दिलं आहे युग निर्माण योजना. याचा सोपा अर्थ आहे एका नव्या, अधिक उज्ज्वल युगाची उभारणी. हा विचार जितका मोठा आहे तितकाच तो प्रेरणा देणारा सुद्धा आहे. या ध्येयाचं सार या एका वाक्यात इतकं सुंदर मांडलं आहे की हे फक्त एक ठिकाण नाही, तर हा एक असा ऊर्जा स्रोत आहे जिथून आपल्या समृद्ध भारतीय वारशाच्या प्रकाशात एका जागतिक नैतिक आणि आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात होते. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा अर्थ काय? या सगळ्या ज्ञानाला आपण एका सोप्या, कृती करण्यायोग्य मार्गात कसं बदलू शकतो? आता आपण या संपूर्ण प्रवासाचा सार पाहूया, जो आपल्यापैकी प्रत्येकाला अनुसरता येईल. तर हा आहे तो 4 सोप्या पायऱ्यांचा मार्ग. पहिली पायरी, स्वतःच्या आतल्या शक्तींना जागृत करा.
दुसरी पायरी या शक्तीचा वापर समाजात एकोपा आणि सलोखा निर्माण करण्यासाठी करा. तिसरी पायरी हे सगळं करताना विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घाला. आणि शेवटची चौथी पायरी, या एकत्रित प्रयत्नांमधून एका नव्या तेजस्वी युगाच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान द्या. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल. जसा एक इवलासा दिवा संपूर्ण अंधार दूर करू शकतो, तशीच ज्ञानाची ही एक अखंड ज्योत खरोखरच एका संपूर्ण युगाला प्रकाशमान करू शकेल का, याचा विचार